काय ग, कसल्या विचारात हरवलीयस? काय टेन्शन आहे का? नाही, टेन्शन नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुझ्या आईच्या, राधिकाच्या ना? नाही, या घरातल्या. काहीही कारण दिलीस ना तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरची काळजी बोलून जाते सगळं. मावशी, काळजी कधी कोणाला चुकलीये का? प्रिया, तुझ्यात आणि सुहास मध्ये काही वाद झालेत का ग? तू लपवू नकोस, खरं काय ते सांग. त्याच विचारत होतीस ना? काल जेव्हा सुहास आला ना तेव्हापासून गप्प गप्पच होता. हसत नव्हता, बोलत नव्हता, फारसा कुठे दिसलाही नाही. मागे मागेच होता. म्हणजे एरवी एवढं बोलणारा, भरपूर गप्पा मारणारा, हसणारा, खिदळणारा सुहास काल काहीतरी वेगळाच दिसला मला. तुमच्या दोघांमध्ये बिनसल्यासारखं झालंय, हो ना? अगं नाही मावशी, तुला का वाटतंय असं? असं काही नव्हतं. तू खरं सांगतेस? अगदी खरं. मी तुझ्याशी कशाला खोटं बोलीन? मग ठीक आहे, आता कसली चिंता नाही मला. ते तसं नसावं हीच देवाकडे प्रार्थना. संख्या, जी जी जी, या संख्या, या जवळ या, लवकर या. बोला मालक. जरा हवा घाला, हवा घाला, हवा. साहेब, एसी चालू आहे. एसी चालू आहे, मला माहिती आहे, कळतं मला एसी चालू होते, पण हवा घाला. मला हवा घाला. गार वाटलं पाहिजे. गरम अंगाची लाई लाई होते. जेलमध्ये होतो ना आम्ही. अहो, जेलमध्ये होतो बाबा आम्ही. हा साहेब, आम्ही जेलमध्ये होतो बाबा. हवा घाला. संताप 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 झाला आमचा. जेलमध्ये होतो आम्ही. 2 दिवस 3 दिवस जेलमध्ये. सवय लागली आम्हाला फडक्याने कागदाने हवा घालून घ्यायची. जेलमध्ये होतो आम्ही. संताप झाला आमचा. संताप झाला आमचा बाबा. बोला संख्ये, मधल्या काळात काय घडामोडी घडल्या, काय नुकसान झालं ते बोला लवकर, बोला. साहेब, चौधरी साहेबांनी दिलेल्या हिशोबानुसार आपलं खूप नुकसान झालंय साहेब. वातावरण निर्मिती नको, सविस्तर बोला. बोला लवकर, बोला लवकर संख्ये, बोला. आम्हाला कळलं पाहिजे आमचं काय नुकसान झालंय, काय काय नुकसान झालंय. बोला, तुम्ही पण ऐका. मला सगळं नुकसान ऐकायचंय. मला कळलं पाहिजे आपल्याला काय. बोला बोला. साहेब, इन्कम टॅक्स वाल्याने आपली सगळी बेहिशेबी मालमत्ता जप्त केली. कोल्हापूर, राधानगरी आणि कराडचे बंगले जप्त केले. साहेब, सेल टॅक्स वाल्यांनी तर आपल्या ऑफिसचे एक एक पेपर तपासले होते. या 5 दिवसात 15 जमिनींचं डील हातातोंडाशी आलेलं निघून गेलं. गुंतवणूकदारांनी पाय मागे घेतले. लक्ष्मी आपल्या दाराशी आलेली माघारी गेली साहेब. म्हणजे लक्ष्मी रुसली. संख्ये, आपल्यावर लक्ष्मी रुसली. लक्ष्मी रुसली. मुधोळकर हसला. आता मुधोळकर रडला पाहिजे. जी, हे सगळं नुकसान कुणामुळे झालं संख्ये? सत्यजित मुधोळकरमुळे. त्यांनी जर चूक केली असेल तर त्याला शिक्षा मिळायला पाहिजे का नाही? जी. तांबडे बाबांना काय वाटेल हो? त्याला असं सोडलं तर बाबा आम्हाला शिक्षा देतील. त्यामुळं सत्यजित मुधोळकरला शिक्षा झालीच पाहिजे. जी. लावा फोन, लावा त्याला. जी. लेट मी टॉकिंग पर्सनली. संख्ये, जी. जी. बघितला हा पेपर? बघितला सविस्तर नीट पाहिला जरा. आमचा फोटो आहे हा. आणि याच फोटोनी तुम्ही आम्हाला हवा घालत होते. तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. मुधोळकरचा पनिशमेंट टाइम तुर्तास रद्द, तुमचा सुरू. वेदना झाली आम्हाला. आणि या वेदनेपायी आम्ही आता तांबडे बाबांचं चिंतन गीत गाणार आहोत. आमच्या चिंतन गीतामध्ये जितक्या वेळा आणि जेव्हा जेव्हा
बाबा शब्द येईल तेव्हा तुम्ही तुमच्या थोबाडीत मारून घ्यायची आणि वेदनेपायी आई म्हणायची. म्हणजे आम्ही बाबा म्हटलं की तुम्ही आई. म्हणजे आज तांबडे बाबा समक्ष मार खाताना तुम्हाला तुमच्या आई बाबाची आठवण येईल. दया जी. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा आई. मेरे बाबा आई. तांबड़े बाबा आई. मेरे बाबा आई. तांबड़े बाबा आई. बाबा आई. बाबा आई. तांबड़े आई. बाबा 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 बाबा. आज सकाळीच मला कळलंय दादाला पुन्हा जामीन मिळाला. कालिया आहे तो, कालिया. एक नाही 1000 तोंड आहेत त्याला. कधी कुठून वार करेल ना कळणार नाही. मंजिरी, आता तू पण या विहंगासारखं टेन्शन घेऊ नको. काल मी म्हटलं होतं की नाही, तुझ्यापर्यंत येण्याआधी कुठल्याही संकटाला माझा सामना करावा लागेल. मंजिरी, आई. बैस बैस. हो. काय ग, कसले विचारत होतीस? काय नाही, ते विहंग भाऊजींच्या बोलण्याचाच विचार करते. आज सकाळी विहंग भाऊजी आले होते घरी. त्यावेळी ते म्हणाले की दादा होळकरला जामीन मिळाला. पण जामीन मिळायला तो तुरुंगात गेला होता कधी? आता मध्यंतरी अटक झाली होती त्याला. आणि आई, त्याला अटक होण्यामागे यांचाच हात होता. अरे देवा. मग काय, या सगळ्याचं खूप टेन्शन आलंय मला आई. मंजिरी, तू नको काळजी करूस. सत्य घेईल सगळं सांभाळ. पण टेन्शन येतंय आई, मी काय करू? आणि तुम्हाला काही बोलायचं होतं का आई? काही काम होतं का? नाही ग, सहज म्हणून आले. म्हटलं आपल्या बेडरूम मध्ये एकटंच बसण्यापेक्षा तुझ्या बरोबर येऊन बसावं म्हणून आले. तुम्ही खरं सांगताय ना आई? हो. आई, तुम्ही मुलगी मानता ना मला. मग सांगा तुम्हाला काय बोलायचंय. कारण मला माहितीये फक्त बसायला म्हणून तुम्ही कधी येणार नाही. तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. काय झालं? तुला कसं ग समोरच्याच्या मनाचं कळतं? आई, समोरचं माणूस आपलं असलं ना की मग ओळखावं नाही लागत, आपोआप कळतं. माझी गुणाची सुंदर. मंजिरी, मला एक वचन देशील? सत्याला कधीही सोडून जाणार नाही असं वचन दे मला. काहीही झालं, या घरावर तुमच्यावर कितीही संकट आली तरी त्या संकटांना तोंड देण्यासाठी सत्याच्या बरोबरीनं उभे राहशील. तसा हळवाय ग माझा सत्या. चिडतो, ओरडतो, आदळापट करतो, पण ना हे सगळं वरवरचं असतं अगं. तसा मनातून तो घाबरलेला असतो आणि ते स्वतःपासूनही लपवण्यासाठी तो हे सगळं करतो. त्याची लहानपणापासूनची सवय अगं, मला माहितीये ना. आई, नशिबानं त्याच्यासाठी असं सहज सोपं असं शिल्लकच ठेवलं नाही. बाप हा असा, घरात एक अविवाहित आत्या, लहान भावाची जबाबदारी, माझी जबाबदारी. ते छोट्या सत्यानं कसं पेलवलं असेल सगळं. आणि अजूनही तो तसाच आहे अगं.
जरा सुद्धा बदलला नाही. म्हणूनच मला तू वचन दे की केवळ तुझा नवरा म्हणून नाही तर त्याच्यातल्या त्या लहानग्या सत्यालाही तू आपलंसं करशील. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात. मुलाच्या बाबतीत सुद्धा आणि नवऱ्याच्या बाबतीत सुद्धा तिच्या मनातलं वात्सल्य प्रेम कधीच आटत नाही. देशील ना वचन? दिलं. मी वचन देते तुम्हाला आई, मी यांची साथ कधीही सोडून जाणार नाही. मग उद्या कितीही संकट आली, परमेश्वराने कितीही खडतर वाटा आमच्या नशिबी दिल्या, तरीही मी यांची साथ कधीच सोडणार कधीच नाही. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तुला काय वाटले शाले? माझी नात सुद्धा आहेच कुणाची. शाले, दुर्बीन घेऊन शोधायला गेली असतीस नव्ह, तरी मी लाखात काय कोट्यात गावली नसती तुला अशी नात. खरंय तुमचं सासूबाई. खरं म्हणजे काय? खरंच आहे. आणि ही समधी माझी पुण्याई आहे. बर, ही समधी तुमची पुण्याई आहे. झालं? हं. आजी, आई, पण माझ्याकडून हे सगळं समर्थपणे पार पडेल ना? येईल ग पोरी, समजा व्यवस्थित होईल. हं? तू काय बी काळजी करू नका. मी आहे नव खमकी. आणि शाले, तू बी आजकालच्या पोरींसारखी काय म्हणतात की बिंदास राहा. मी आहे नव. आणि माझा तो देव बी हाय. तो माझ्या नातसुनेची आणि नातवाची जोडी अगदी दृष्ट लागण्यासारखी ठेवल बस. नाही तर मी आहेच की. कशाला काळजी करते तू? हसत हसत राहा पोरीनो. या म्हातारीला दुसरं काय हवं ग? या बोला. कालचा डोहा जेवणाचा कार्यक्रम फारच सुंदर झाला. मिसेस मुधोळकर फारच गोड दिसत होत्या. आणि बाय द वे, तुमच्या घरातली सगळी माणसंही खूप छान आहेत हं बोलायला. आपण कामाचं बोलूया. या शुअर. असं एखादं व्हेंचर असेल जिथे मी माझे पैसे इन्व्हेस्ट करू शकेन, तुम्ही सांगणार होतात मला. नाही, पण आपण एकत्र काम नाही करू शकत. का? का? कारण खूप ऑब्वियस आहे. मला माझ्या कामात पारदर्शकता लागते. मी ज्या माणसांबरोबर काम करतो त्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास असावा लागतो, जो मी तुमच्यावर नाही ठेवू शकत. तुम्ही दोन दोन नावं घेऊन या जगात वावरता. तुमची व्हॅलिड कारणं त्या मागे असतील, पण जोपर्यंत ती मला कळत नाही तोपर्यंत आय एम रिअली सॉरी. मला असं वाटतं हा विषय आता आपण इथेच बंद केलेला बरा. तुम्हाला जर व्यवहार करायचाच नव्हता मिस्टर मुधोळकर, तर काल मला घरी कशासाठी बोलवलं होतं? ज्या रस्त्याने चालायचंच नाही त्याच्याविषयी जाणून घेण्याचा आग्रह तरी कशाला? तुम्ही गैरसमज करून घेताय मिसेस खोपकर. अनघा राजे, तुम्ही ज्या कोणी असाल ते. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी माझ्या प्रत्येक क्लायंटला माझ्या घरी बोलवतो, तर तो तुमचा गैरसमज आहे. त्या दिवशी तुम्ही मला तुमची बाजू सांगितली, तुमची व्यथा मला जेन्युइन वाटली. एका अनोळखी शहरात तुम्ही एकट्या आहात आणि माझ्या घरी काल एका चांगल्या कार्यासाठी 4 माणसं जमणार होती.
मला असं वाटलं की तुम्ही आलात तर तुम्हाला बरं वाटेल. हा एवढा स्वच्छ आणि साधा हेतू होता. पण त्या इन्व्हिटेशनचा आणि या व्यवहाराचा आपापसात काहीही संबंध नाहीये आणि ती गल्लत तुम्ही करू नका. हा युक्तिवाद झाला मिस्टर मुधोळकर. तुम्ही मुळात मला आशा दाखवलीच नसती तर मी दुसरे पर्याय निवडले असते. ते तुम्ही आत्ताही निवडू शकता. मिस्टर मुधोळकर तू एक्सक्यूज मी. हा, माय डिअर फ्रेंड मुधोळकर, हाउ इज यू? व्हेरी लूज फिल्डिंग मुधोळकर, व्हेरी लूज फिल्डिंग. सुटलो का नाही आम्ही? डोंट यू नो, पेराल तसे उगवते. द काइंड ऑफ सीड यू पुट अंडर द सॉइल, सेम काइंड ऑफ थिंग विल कम आउट. हे आम्ही लहानपणी शिकलो. तुम्ही पण शिकले असाल मराठी मीडियम मध्ये. पण तुम्ही ज्या मराठी मीडियमच्या शाळेत पुन्हा लावायला शिकले तशा कित्येक शाळांचे आम्ही ट्रस्टी आहोत. कीप इट इन माइंड. आर यू लिसनिंग? यू पे व्हेरी हाय प्राइस. ब्रोकर, यू हॅव डन हेवी मिस्टेक. Now you will pay very high price. आम्ही इतके बोलतो तरी तुम्ही शांत शांत मुधोळकर, पण करता खूप. पण तशा वागण्याची खूप मोठी शिक्षा तुम्हाला मिळणार आहे. यू पे व्हेरी हाय प्राइस मुधोळकर. यू पे व्हेरी हाय प्राइस. ए कुत्र्या, मला जांभई यायच्यात फोन ठेवून द्यायचा. चल, मला खूप काम आहे. जी हाँ, मैं हूँ खलनायक. डैंग 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 डैंग. नायक नहीं, खलनायक हूँ मैं. जुल्मी बड़ा दुखदायक हूँ मैं. यू पे वेरी हाई प्राइस मुधोळकर. यू पुट मी इन द जेल. काय नेत्राबाई, काय करतायसा? मंजिरी बहिणींसाठी पेज तयार करते. असं व्हय. झाली का ग? हो झाली. शाले, बाकी काही म्हण, कालचा डोळे जेवणाचा प्रोग्राम एकदम मस्त, दृष्ट लागण्यासारखा. हो ना, मंजिरीच्या काकू सुद्धा किती उत्साहानं आणि आपुलकीनं करत होत्या सगळं नाही ग? हो अगदी. आई, हा. मी मंजिरी बहिणींना पेज देऊन येते. हा, ते फक्त खाली काढून घे. हो. ही सगळं मनापासून करते हो. वय वय, खरं आहे. काल गौरांगला अगदी छान साथ दिली हो तिने. अगदी म्हणजे सगळी जबाबदारी सांभाळणं, कुणाला काय हवं नको ते बघणं सगळं व्यवस्थित करत होते. हा, आता अगदी बारीक सारीक गोष्टीमध्ये चुका होतात तिच्याकडून. पण कसं आहे ना, स्वयंपाक आणि घरकाम सवयीचा भाग आहे. करत राहिलं की अंगवळणी पडतं, नाही का? खरं आहे. पण काही म्हणा, गौरांग, चारू आणि ही यांचा उत्साह अगदी बघण्यासारखा होता बघ काल. हो, खरी कमाल विहंगची. होय होय. आजी, आई, मंजिरी बहिणींना काहीतरी होतं, कसं तरी करतायत त्या. त्रास होतोय त्यांना. काय? चल ग. हे बघा मिसेस अनुराधा खोपकर उर्फ अनघा राजे,
हे बघा, तुम्ही असं इथे शांतपणे बसून राहिलं ना, काहीही होणार नाही. मी तुम्हाला माझी बाजू क्लिअर कट सांगितली आणि त्याच्यात काहीच बदल होऊ शकत नाही. मला बोलायचंय तुमच्याशी. तुम्हाला सगळं नीट खरं खरं सांगायचं. गुड, बोल. नाही, इथे नको. ऑफिसमध्ये नको. तुमचा स्टाफ आहे, येणारे जाणारे लोक, क्लायंट्स सगळेच असतात इथे. आपण बाहेर कुठेतरी भेटून बोलूया. ठीक आहे, आपण बोलू. आणि मला जर तुमची बाजू खरी वाटली, पटली, तर मग आपण नक्की एकमेकांबरोबर व्यवहार करू. नाहीतर नाही. आय अग्री. ठीक आहे, मग आत्ताच जाऊया आपण. आत्ता? हो, आत्ता. म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर, कारण मला वेळच वेळ. नाही, मग तुम्हाला मला एक 10 मिनिटं द्यावी लागतील, कारण माझी काही कामं राहिलीत. ओके. हॅलो. मंजिरी,